नमस्कार. प्राचीन भारतीय इतिहासाच्या आपल्या विश्लेषण मालिकेत आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय उपखंडातल्या लोकांची जी वांशिक उत्पत्ती आहे तिच्याबद्दलची अत्यंत रंजक माहिती जाणून घेणार आहोत. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, भारतात किती प्रचंड विविधता आहे नाही का? लोकांचे चेहरे बघा, त्यांचे रंग, त्यांच्या भाषा, त्यांच्या परंपरा, सगळं किती वेगळं आहे. या सगळ्या मागे ना हजारो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. पण मग प्रश्न पडतो की हा इतका वैविध्यपूर्ण मानववंश तो तयार झाला तरी कसा? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? बघा, सगळ्यात आधी आपण भारताच्या वांशिक मिश्रणाची एक ओळख करून घेऊ. त्यानंतर मग सर्वात जुन्या रहिवासांपासून ते इंडो युरोपीय लोकांपर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आणि शेवटी हे सगळे प्रवाह एकत्र येऊन आजचा भारत कसा घडला हे पाहू. चला तर मग आपल्या यादीतल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. म्हणजे इतक्या प्राचीन काळातल्या मानवी समूहांबद्दल आपण नक्की कोणत्या आधारावर बोलू शकतो? तर यासाठी शास्त्रज्ञ काही विशिष्ट पद्धती वापरतात आणि त्याआधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरं, मानववंशशास्त्रज्ञ काय करतात की जे प्राचीन मानवी सांगाडे सापडतात ना, त्यांचा अभ्यास करताना काही वैज्ञानिक मापदंड वापरतात. यात महत्त्वाचे आहेत शिरस्य निर्देशांक, म्हणजे डोक्याच्या कवटीची लांबी रुंदी, आणि नासिका निर्देशांक, म्हणजे नाकाची रचना. यांसारख्या अचूक मोजमापांच्या आधारावरच प्राचीन लोकसमूहांमधला फरक ओळखला जातो. आता ह्याच अभ्यासातून डॉक्टर B.S. गुहा यांच्यासारख्या विद्वानांनी एक वर्गीकरण केलं आहे. त्यांच्या मते भारतीय लोकसंख्येचा जो पाया आहे तो प्रामुख्याने ह्या 6 वांशिक गटांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. चला आता या प्रत्येक गटाबद्दल थोडं सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मग या उपखंडात सर्वात आधी कोण आलं? इथूनच आपल्या मूळ कथेला सुरुवात होते. तर निग्रिटो हे भारतात आलेले सर्वात पहिले रहिवासी मानले जातात. असा अंदाज आहे की ते आफ्रिकेतून आले असावेत. आज जरी ते त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात नसले तरी त्यांचे काही अंश आजही काही जमातींमध्ये आढळतात. आता बघा, या निग्रिटो वंशाचे शारीरिक अवशेष आपल्याला आजही काही विशिष्ट भागांमध्येच दिसून येतात. खास करून अंदमानची बेटं आणि दक्षिण भारतातलं कोचीन आणि त्रावणकोरच्या डोंगराळ भागांमधल्या काही आदिवासी जमातींमध्ये त्यांचं अस्तित्व जाणवतं. नेग्रिटोनंतर भारतात आलेला जो दुसरा महत्त्वाचा गट होता तो म्हणजे प्रोटो ऑस्ट्रोलॉइड. आजच्या काळातल्या अनेक भारतीय आदिवासी जमातींचं मूळ आपल्याला याच गटात सापडतं. आणि खरं सांगायचं तर भारतीय संस्कृतीवर यांचा खूप खोलवर परिणाम झालेला दिसतो. प्रोटो ऑस्ट्रोलॉइड लोकांनी फक्त भारतात वस्तीच नाही केली, तर त्यांनी इथं नवपाषाणयुगीन संस्कृतीचा प्रसार केला. भात आणि भाजीपाल्याची शेती सुरू केली. इतकंच नाही तर पुनर्जन्म आणि टोटमसारख्या धार्मिक संकल्पनासुद्धा त्यांच्याच देण्या आहेत. आणि काही तज्ज्ञांच्या मते सिंधू संस्कृतीच्या निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ठीक आहे, आता आपण पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून आलेल्या लोकांच्या स्थलांतराच्या लाटांचा अभ्यास करूया. यांनी भारताच्या विविधतेला एक नवा आकार दिला. मंगोलॉइड वंशाचे लोक नावाप्रमाणेच ईशान्येकडच्या मार्गाने भारतात आले. ते प्रामुख्याने हिमालयाचा पायथ्याशी म्हणजे आजचा आसाम आणि पूर्व भारतात स्थायिक झाले. त्यांची भाषा चीन तिबेटी भाषा समूहाशी जोडलेली आहे. आता वळूया भूमध्यसागरीय लोकांकडे. हे लोक एकाच वेळी नाही तर अनेक लाटांमध्ये भारतात आले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनाच सिंधू संस्कृतीचे मुख्य शिल्पकार मानलं जातं. भूमध्यसागरीय लोक पश्चिमेकडून आले आणि पंजाब, सिंध, गंगाखोरे आणि राजस्थानच्या काही भागात स्थायिक झाले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा तोच प्रदेश आहे जिथे हडप्पा संस्कृती विकसित झाली होती. त्यामुळे त्यांचा आणि या संस्कृतीचा संबंध अधिक स्पष्ट होतो. यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर या 2 गटांचं योगदान खूप वेगळं होतं. म्हणजे बघा, प्रोटो ऑस्ट्रोलॉइड लोकांनी ग्रामीण आणि कृषी संस्कृतीचा पाया घातला, तर भूमध्यसागरीय लोकांनी एक शहरी, कांस्ययुगीन आणि व्यापारी संस्कृती उभी केली. आणि तीच म्हणजे आपली सिंधू संस्कृती. चला, आता आपण स्थलांतराच्या शेवटच्या आणि मोठ्या लाटेकडे वळूया. ह्या लाटेने उत्तर भारताशी संस्कृती आणि भाषा यावर प्रचंड प्रभाव टाकला. भारतात येणारा शेवटचा प्रमुख वांशिक गट म्हणजे नॉर्डिक लोक. यांचा थेट संबंध जोडला जातो तो वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषेशी. नॉर्डिक लोकांचं आगमन भारताच्या वायव्य दिशेने झालं. ते सगळ्यात आधी पंजाबमध्ये आले आणि त्यानंतर हळूहळू पूर्वेकडे गंगेच्या मैदानी प्रदेशात पसरले, जिथे पुढे वैदिक संस्कृतीचा विकास झाला. आणि हो,
इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायलाच हवी. आर्य हा शब्द अनेकदा गैरसमजाने वंशवाचक म्हणून वापरला जातो, पण तसं नाहीये. आर्य हा वंश नाही, तर एक भाषा बोलणारा समूह आहे. म्हणजे जी लोकं इंडो आर्यन भाषा बोलायची त्यांना आर्य म्हटलं गेलं. त्यामुळे हा शब्द वंशवाचक नसून भाषावाचक आहे. ही संकल्पना अगदी स्पष्ट पाहिजे. तर मग हे सगळे वेगवेगळे वंश आणि त्यांच्या संस्कृती एकत्र आल्या आणि मग ह्यातून एक एकसंध भारतीय संस्कृती तयार झाली तरी कशी? इतिहासकारांनी भारताचं वर्णन खूप सुंदर शब्दांत केले आहे. वंशांचं मिश्रण करणारं पात्र म्हणजे मेल्टिंग पॉट ऑफ रेसेस. झालं असं की हजारो वर्षांच्या काळात हे सगळे वंशिक गट एकमेकांमध्ये इतके मिसळून गेले की त्यांच्या भाषा, त्यांच्या परंपरा आणि त्यांचं रक्तही एक झालं. आणि हे चित्र बघा, हीच प्रक्रिया किती छान दर्शवत आहे. विविध दिशांनी आलेले हे सगळे प्रवाह भारतीय उपखंडात एकत्र आले आणि त्यांच्या मिश्रणातून एक नवीन, एक तेजस्वी आणि एक संध अशी भारतीय ओळख निर्माण झाली. आणि हीच तर भारताची खरी ओळख आहे, विविधतेतील एकता. तर आजच्या या विश्लेषणानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीचे मुख्य शिल्पकार म्हणून प्रामुख्याने कोणत्या वंशिक गटाला मानले जाते? यावर नीट विचार करा. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात दिलं जाईल.